मनोज जरांगे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये स्वतः उतरले नसले तरी त्यांनी अनेकांना घाम फोडत आपली ताकद दाखवून दिली। आता जरांगेंच्याच पावलावर पाऊल टाकत बंजारा समाजाने देखील विधानसभेमध्ये आपली ताकद दाखवून देण्याचं ठरवलंय आणि त्यासाठी बंजारा समाजाचे मुख्य धर्मगुरू कबीरदास महाराज यांनीच पुढाकार घेतलाय। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। राज्यासह देशातल्या निवडणुकांमध्ये एखाद्या उमेदवाराला जिंकून आणण्यात जेवढी शक्ती खर्च होत नाही तितकी एखाद्याला पाडण्यामध्ये खर्च होते आणि याच पाडापाडीच्या राजकारणाचा सध्या राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण झालाय। लोकसभेच्या नंतर येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाला पाडायचं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दंड थोपटलेत। आता हाच जरांगे पॅटर्न राबवण्याचं आवाहन बंजारा समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू असलेले कबीरदास महाराज यांनी केलंय। त्यांनी बंजारा समाजाचे 50 आमदार निवडून आणण्याचा अजेंडाच दिलाय। प्रत्येक मतदारसंघामध्ये बंजारा समाजामध्ये भी ताकद आहे की कोणाला निवडून आणू शकते आणि पाडूही शकते। म्हणून किती लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे तुम्हाला असं वाटते? तुमचे प्रश्न सोडण्यासाठी किती आमदार बनायला पाहिजे, किती खासदार बनायला पाहिजे? आता जसं आता आम्हाला तर असं वाटते की बा कमीत कमी 50 ते 52 आमदार याच्यामध्ये राहायला पाहिजे बंजारा समाजाचे। बंजारा समाज, बंजारा लोकजीवन आणि यातीलच पोहरा देवीच्या धर्मपीठाचं असणारं स्थान अत्यंत महत्त्वाचं ठरतं आणि त्याच धर्मपीठाच्या प्रमुखांचं हे विधान असल्यानं त्यालाही एक वेगळा आयाम मिळालाय। देशाचा विचार केला तर 12 कोटी लोकसंख्या बंजारा समाजाची आहे, तर राज्यामध्ये बंजारा समाजाचं मतदान हे 75 लाखांच्या आसपास आहे। महाराष्ट्रात लोकसभेच्या किमान 10 आणि विधानसभेच्या 45 जागांवर बंजारा मतं निर्णायक ठरतात। बंजारा वोट बँक असणारे जिल्हे कोणते आहेत ते बघूया। यवतमाळ, वाशिम, अकोला, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, ठाणे आणि पालघर। विधिमंडळातलं बंजारा समाजाचं बळ कसं आहे तेही बघूया। विधानसभेत संजय राठोड हे यवतमाळ दिग्रसचे आमदार आहेत जे शिंदेंच्या शिवसेनेचे, तर राष्ट्रवादीचे पुसदमधले आमदार आहेत इंद्रनील नाईक। भाजपकडून नांदेडच्या मुखेडमधले आमदार तुषार राठोड, तर विधान परिषदेत काँग्रेसचे जालन्यातले आमदार आहेत राजेश राठोड। मी माझी एवढीच विनंती राहील सगळ्या पक्षांना की तुम्ही आमचा वाटा द्या। आम्ही 15 कोटी आहोत। आज जर बघितलं तर जे 4 कोटी लोक समाज आहे त्याला उपराष्ट्रपती, त्यांना राज्यपाल, आम्हाला एक राज्यसभा दिली नाही, आमचा उपराष्ट्रपती झाला नाही का? म्हणजे बंजारा समाजामध्ये ते लायबल लोक नाही आहे का? महानायक वसंतराव नाईक साहेबांनी या देशाला, महाराष्ट्राला नाही तर भारताला राजकारण शिकवलं। अलीकडच्या काळात बंजारा समाजाच्या राजकारणात पोहरा देवीच्या धर्मपीठाला मोठं महत्त्व आलंय। बंजारा समाजाच्या काही महंतांनी थेट राजकीय पक्षात प्रवेश केलाय। या महंतांच्या माध्यमातून बंजारा वोट बँक आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करतोय। तर बंजारा समाजाला मुख्य राजकीय प्रवाहात आणण्यासाठी समनक जनता पक्ष स्थापन करण्यात आलाय। आता समनक जनता पक्षाने विधानसभेसाठी काँग्रेस सोबत आघाडीचा निर्णय घेतलाय। येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाज हे शिवसेनेसोबत खंबीरपणे राहणार आहे आणि आम्ही सुद्धा माननीय उद्धव साहेबांसोबत खंबीरपणे उभे राहून विधानसभेची निवडणूक लढविणार आहोत। आमच्यासारखे सगळे महंत प्रत्येक राज्यामध्ये कोणी राज्यसभेवरती घेतलेले आहे, विधान परिषदेवरती घेतलेले आहे, विधानसभाच्या तिकिटा दिलेल्या आहे। खऱ्या अर्थानं आम्हाला जर ती संधी मिळाली, समाजाला जर मोठ्या प्रमाणात नेतृत्व करण्याची जर संधी मिळाली तर आपले प्रश्न त्या ठिकाणी जाऊन समाजाचे प्रतिनिधी मांडतील अशी आमची या वेळेसची इच्छा आहे। की हे जे काही राजकीय मक्तेदारी या समाजामध्ये काही लोकांनी करून ठेवलेली आहे, तर कारण जे काही तिकीट देण्यात येतं याच लोकांना देण्यात येतं, त्याच्यामध्ये कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। कोणते महंत कोणत्या पक्षात आहेत ते बघूया। जितेंद्र महाराज भाजप, सुनील महाराज शिवसेना ठाकरे गट, बलदेव महाराज काँग्रेस। बंजारा समाजाची मतं मिळवण्यासाठी गेल्या 6 वर्षात पोहरा देवीच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आलाय। मात्र कोट्यवधी बंजारा भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरा देवीत आजही अनेक मूलभूत गरजांची वानव आहे। याच्या केंद्रस्थानी आहेत संजय राठोड। संजय राठोडांना बंजारा समाजाचा नवा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचं धोरण
महायुती सरकारने राबवल्याचं चित्र आहे. कधी काळी काँग्रेसची एकगठ्ठा वोट बँक असलेली बंजारा मतपेढी आज विविध राजकीय पक्षात विखुरली आहे. महाराष्ट्राला वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने 2 मुख्यमंत्री बंजारा समाजाने दिले. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या नाईक घराण्याची समाजावरील पकड गेल्या 2 दशकात खिळखिळी झाली. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी बंजारा समाजाची वोट बँक आपल्याकडे करण्यासाठी सर्व पक्षीयांकडून अनेक प्रयत्न होतील. मात्र या मतांच्या राजकारणात सर्वसामान्य बंजारा समाजातील तरुण आणि पोहरादेवी यांच्या विकासाची पहाट उगवावी हीच माफक अपेक्षा आहे. मनोज जयस्वालसह उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.